माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथील समस्त नागरिकांनी 12 सप्टेंबर रोजी सकाळी अपघातामध्ये मयत झालेल्या मृतदेहासह नगर मनमाड महामार्गावरती तब्बल 3 तास चक्काजाम आंदोलन केलं। अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। नगर मनमाड राज्य महामार्गावरती अपघातांची मालिका सुरूच आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये राहुरी तालुका हद्दीमध्ये महामार्गावरती अपघात होऊन 7 जणांचा बळी गेलाय। 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8च्या दरम्यान राहुरी शहरामधील मुंजावा नगर येथील शशिकांत तुकाराम दुधाडे हे त्यांच्या मोटरसायकलीवरती विद्यापीठ येथील शाळेमध्ये नातवाला सोडून राहुरीकडे येत होते। दरम्यान धर्माडी गेस्ट हाऊसच्या जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये शशिकांत दुधाडे हे जागीच गतप्राण झाले आणि तो अपघात पाहण्यासाठी राहुरी खुर्द येथील कृष्णा सोमनाथ गोल्हार हा तरुण त्याच्या मोटरसायकलीवरती जात होता आणि तेव्हा शनी शिंगणापूर फाटा इथे त्याच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली। या घटनेमध्ये कृष्णा गोल्हार हा तरुण गंभीर जखमी झालाय। त्याच्यावरती अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। शशिकांत दुधाडे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील समस्त नागरिकांनी शशिकांत दुधाडे यांच्या मृतदेहासह राहुरी येथील मुळा नदीच्या पुलाजवळ अचानकपणे चक्काजाम आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत संबंधित ठेकेदार आणि शासकीय अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा त्यांनी घेतला। त्यामुळे प्रशासनामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली। संतप्त झालेल्या नागरिकांनी तब्बल 3 तास महामार्ग रोखून धरला होता आणि यावेळी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। मात्र तब्बल 3 तास चक्काजाम आंदोलन झाल्यानं राज्य महामार्गावरती दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। तर या प्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, हर्ष तनपुरे, अनिल कासार, साहेबराव मुसे, रवींद्र मोरे, सागर तनपुरे, गजानन सातभाई, नंदकुमार तनपुरे, विराज धसाळ, अक्षय तनपुरे, दीपक त्रिभुवन, संतोष चोळके, कांता तनपुरे, राजेंद्र बोरकर, निलेश शिरसाट, नरेंद्र शिंदे, ओंकार कासार, अशोक कदम, पांडुभाऊ उदावंत, सौरभ उंडे, किशोर दुधाडे, पप्पू कोरडे आदींसह शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते।